तर नमस्कार मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे का इतिहासात एक अशी सुद्धा कथा घडली होती ज्यामध्ये स्वतः महादेवाला श्री गणेशाची आराधना करावी लागली होती. ती कथा तुम्हाला ठाऊक आहे का? नाही ना? तर चला पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो. अष्टविनायक मंगळवार या आपल्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अष्टविनायक यात्रेतील 8वा व शेवटचा पडाव म्हणजेच श्री महागणपती रांजणगाव. पुणे येथे अहिल्यानगरच्या मार्गावरती श्री गणेशाचे हे मंदिर स्थित आहे व अष्टविनायक यात्रेतील हे शेवटचे मंदिर आहे, जेथे दर्शन घेतल्याने अष्टविनायक यात्रा पूर्ण होते. या गणपतीच्या स्वरूपाची कथा आपल्याला अशी कळून येते की जेव्हा महादेव हे त्रिपुरासुराचा वध करण्यास निघाले होते, त्यावेळेस याच ठिकाणी महादेवानी श्री गणेशाची आराधना केली होती व श्री गणेशाने महादेवांना विजय होण्याचे आशीर्वाद दिले होते व त्यानंतर महादेवानी त्रिपुरासुरा नावाच्या राक्षसाचे वध केले. ज्या ठिकाणी महादेवानी श्री गणेशाची आराधना केली होती त्याच ठिकाणी आजचे श्री गणेशाचे हे मंदिर स्थित आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य पाहिले तर हे मंदिर दगडांनी बांधले गेले आहे व त्याचबरोबर जेव्हा दक्षिणायनाची सुरुवात होते त्यावेळेस सूर्याचा प्रकाश हा थेट श्री गणेशाच्या मूर्तीवरती येतो. या मूर्तीचे पण काही वैशिष्ट्य आहेत, ते म्हणजे ह्या मूर्तीची सोंड ही डाव्या बाजूची आहे व त्याचबरोबर ह्या मूर्तीला एकूण 10 भुजा आहेत व ह्या मूर्तीचे डोळे हे रत्नांनी जडलेले आहेत, म्हणून ते सुंदर दिसून येते. त्याचबरोबर पेशव्यांच्या काळामध्ये ह्या गणपतीच्या मंदिराची खूप जास्त समृद्धी झाली व त्याचबरोबर श्री गणेशाच्या ह्या स्वरूपाला शक्तीसाठी व आत्मबलासाठी पूजले जाते. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओबद्दल एवढंच. भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन सिरीजमध्ये. तोपर्यंत जय श्री गणेश.